बिल्डरच्या फायद्यासाठीच बीएमसीचे काही अधिकारी राबतायत की काय अशी शंका उपस्थित होते। कारण परळ विलेजमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या काही मराठी कुटुंबियांना बेघर करायला उठलीये बीएमसी, तेही एका बिल्डरला फायदा पोहोचावा म्हणून। परळ विलेजमधल्या काळेवाडीतल्या या 15 मराठी कुटुंबियांची सध्या आपली घर वाचवण्याकरता धडपड सुरू झाली आहे। गेल्या 3 पिढ्यांपासून टाटा पॉवर लाईन खाली राहत असलेल्या या लोकांना बीएमसीने घर खाली करण्याची नोटीस दिली आहे। शेजारचा प्लॉट एक बिल्डर विकसित करणार असल्यानं जादा एफएसआय पदरात पाडून घेण्याकरता इथं राहणाऱ्यांना बेघर केलं जात असल्याचं लोकांचं म्हणणं आहे। या आमच्या जागेचा एग्रीमेंट 2001 साली केलेला आहे। त्यावेळी याचा अजिबात काय संबंध नव्हता या वर्षी करता, आणि तो 2001 साली वोल कस्टमला ॲग्रीमेंट केलं। त्याच्यानंतर त्यांनी आजपर्यंत एक पैशाचं काम केलं नाही आणि हा फुकट आम्हाला त्रास देतोय। माझ्या लग्नाला 50 वर्ष झाली, 50 वर्षापासून इथे राहते आणि हा जामदार आणि खुराटे हे येऊन आम्हाला इथे धमकी देतात नाही, झोपड्या पुरावे द्या, आम्हाला हे द्या ते द्या नाही। ज्या वेळेला आम्ही त्यांच्या दारात गेलो होतो 2000 सालमध्ये पावती आम्हाला, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा आम्हाला तेव्हा हकली का ती आमची जागा नाही, तिथं आमचा संबंध येत नाही, आम्ही तुम्हाला फोटो पास देणार नाही। मग आता त्यांचा संबंध कसा आला? या सर्व लोकांकडे इथं राहत असल्याचे जुने पुरावे आहेत। तसंच ही जागा बीएमसीची नसतानाही बिल्डरच्या दबावाखाली पालिका अधिकारी काम करत असल्याचा आरोप इथले नागरिक करतायत। सगळ्यांना माझं विनंती आहे की सगळ्यांनी आमचा विचार करावा। जेवढी स्थानिक आता इकडचे तेवढं प्रत्येक नाही आहेत, पण कायद्याने जो आम्हाला मिळायला पाहिजे तेवढं कायद्याने द्यावं। म्हाडाने केलेल्या तक्रारीनुसार आपण कारवाई करत असल्याचं बीएमसीचं म्हणणं आहे। परंतु आतापर्यंत या सर्व लोकांना सुविधा पुरवणारी बीएमसी आत्ताच यांची घरं का तोडायला निघाली आहे? संबंधित बिल्डरला याचा फायदा होण्यासाठीच बीएमसीची यंत्रणा राबू लागली आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।